ॲनिमल क्लासिफिकेशनच्या पुढच्या लेक्चरमध्ये सर्वांचं मी स्वागत करतोय. आपण बघतोय आज अतिशय महत्त्वाचा पॉईंट ज्याचं नाव आहे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ डिफरंट फायला. आणि आपल्याला आज फळ्यावरती अतिशय मोठा भाग या ठिकाणी ड्रॉ केलेला दिसून येईल. एक मोठा चार्ट फळ्यावरती आपल्याला दिसतोय. बऱ्याच लोकांना टेन्शन आलं असेल बघून की आता काय नाही, आज खूप अवघड पार्ट सर शिकवणार आहेत. टेन्शन घ्यायचं काय सुद्धा कारण नाही, कारण गेल्या लेक्चरला तुम्हाला याची नोट्स आपण ग्रुपवरती पाठवली होती आणि ती तुम्हाला वहीमध्ये लिहून काढायला सांगितली होती. त्याच वेळेस तुमच्या काही गोष्टी क्लिअर झालेल्या असतील. या भागावरती आपलं जवळजवळ हे चौथं लेक्चर असणार आहे. लक्षात येते, बॉडी ऑर्गनायझेशन असेल, सिमेट्री, बॉडी कॅव्हिटी आणि मेन फीचर्स त्याचे. आणि हे जे एकूण 10 फायला होते, पण या ठिकाणी तुम्हाला 9th फायला दिसतील, 9 फायला दिसतील. यांचा अभ्यास आपण याच्यापूर्वी कितीतरी वेळा केलेला आहे. आज नेमकं आपल्याला काय बघायचं तर तेच फीचर्स मागच्या वेळेस जे तुम्हाला मी नोट्सच्या स्वरूपामध्ये पाठवलेले होते, तेच फीचर्स तुम्हाला आज या ठिकाणी काय करायचे आहेत, चांगल्या पद्धतीने आणखीन तुमच्या लक्षात कसे राहतील आपल्याला या पद्धतीने ते स्टडी करायचे आहेत. ओके, सुरुवातीला बघा, गोंधळून न जाता नीट लक्ष द्या. फायलम असं टायटल या ठिकाणी तुम्हाला दिसेल आणि या ठिकाणी पॉरिफेरा, सिलेंट्राटा, प्लॅटिहेल्मिंथेस, आसेल्मिंथेस, ॲनेलिडा, आर्थ्रोपोडा, मॉलुस्का, इकायनोडर्माटा, हेमिकॉर्डेटा. बरोबर आहे. असे हे एकूण 9 फायला तुम्हाला या ठिकाणी दिसतील. खरं तर आपण 10 फायला स्टडी केलेले होते. एक असेल तर फायलम म्हणायचं, अनेक असतील तर त्याला आपण काय म्हणतोय, फायला. आणि मग या ठिकाणी आपल्याला 9 दिसत आहेत. जो सुरुवातीचा आपण एकदम पहिला पाहिलेला होता तो होता प्रोटोजुआ. प्रोटोजुआ आपल्याला स्टडी करायलाच नाही, त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स नाहीत, त्याचे एक्झाम्पल्स नाहीत, बघायचं पण नाही. आपण कुठून बघायचं, पॉरिफेरा पासून. पॉरिफेरा, सिलेंट्राटा, याचं दुसरं एक नाव सांगितलं होतं निडारिया. दुसरं नाव काय होतं याचं, निडारिया. प्लॅटिहेल्मिंथेस, आसेल्मिंथेस, ॲनेलिडा, आर्थ्रोपोडा, मॉलुस्का, इकायनोडर्माटा, हेमिकॉर्डेटा. बरोबर आहे. हे फायला लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला एक ट्रिक पण दिली आपण, लक्षात येते. पण ती ट्रिक तुम्हाला प्रोटोजुआ सहित होती. बरोबर आहे. कशी होती, 2P. या 2P मध्ये काय येतं, प्रोटोजुआ, पॉरिफेरा. बरोबर आहे. त्यानंतर CP, सिलेंट्राटा, प्लॅटिहेल्मिंथेस. आलं का, नीट लक्ष द्या. प्लॅटिहेल्मिंथेस. त्याच्यानंतर AAA, त्याला आपण 3A म्हणतोय. 3A वाले असले पाहिजेत. आसेल्मिंथेस, ॲनेलिडा, आर्थ्रोपोडा. झाले का 3A. बरोबर आहे. आणि नंतर जो राहिलेला भाग आहे तो आहे MEH, मॉलुस्का, इकायनोडर्माटा, हेमिकॉर्डेटा. इतकं सोपं आहे, करायला पाहिजे ना. आपण जर नीट याचा सराव केला तर 100% आपल्याला हे सोपं जाणार आहे. बघा, ज्यावेळेस तुम्हाला सुरुवातीला ही मी नावं दिलेली होती, त्यावेळेस ही नावं कशी काय या फायलमला मिळालेली आहेत याचं एक थोडक्यात तुम्हाला मी एक सांगितलेलं होतं की पॉरिफेरा म्हणजे त्यांच्या बॉडीवरती पोर्स आहेत. सिलेंट्राटा म्हणजे त्यांना असले स्निडोब्लास्ट आहेत जे काय करतात, शिकार करण्यासाठी ते यूज करतात. बघा इथं टी आहे बरं का. त्यानंतर पुढं प्लॅटिहेल्मिंथेस. प्लॅटी म्हणजे चपटे, मेंथिस म्हणजे काय असतात, कृमी लाईक. बरोबर आहे. प्लॅटिहेल्मिंथेस चपटे कृमी याच्यामध्ये येतात. आसेल्मिंथेस, आसेल म्हणजे राऊंड, मेंथिस म्हणजे वर्म, राऊंड वर्म असतात. ॲनेलिडा, भारी नाव होतं, कळतंय, भारी फायलम आहे. ॲनेलिड्स म्हणजे काय असतात, सेगमेंटेड बॉडीवाले असतात, भारी भारी याच्यात. आर्थ्रोपोडावाले कसले आहेत बाबा, आर्थ्रोपोडा सगळीकडेच तुम्हाला दिसणार. लार्जेस्ट फायलम इन द वर्ल्ड, सगळ्यात भारी फायलम आहे हा. का बरं, त्याचं कारण काय, बघा याच्यामध्ये मधमाशा येतात. बरोबर आहे. आपल्या घरामध्ये असणारे मच्छर येतात, कीटक येतात, मुंग्या येतात. बरोबर आहे. किंवा फ्लाईज येतात. आणि खेकडा असेल किंवा आणखीन म्हणलं तर आपण त्याला स्कॉर्पिओन म्हणतो. हे सगळे घटक आर्थ्रोपोडामध्ये येतात. आर्थ्रोपोडामधले जे प्राणी आहेत ते आपल्याला सगळीकडे पाहायला मिळतील. लक्षात येते का, बघा सगळीकडं. म्हणून याच्या बाबतीत एक गोष्ट म्हटली जाते बघा, आर्थ्रोपोडाच्या बाबतीत, की हे आपल्याला अगदी डिपेस्ट सी लेवल पासून ते हायेस्ट माउंटन पर्यंत बघायला मिळतील. म्हणजे अगदी समुद्र तळापासून ते आपल्याला माउंटनच्या अगदी शेवटच्या टोकापर्यंत आर्थ्रोपोडावाले आपल्याला दिसून येतील. ओके. मॉलुस्का, मऊ असते रे बॉडी, सॉफ्ट बॉडी. इकायनोडर्माटा, इकायनो म्हणजे काटे, स्पायनी, त्यांची बॉडी ही स्पायनी असते. डर्माटा म्हणजे त्वचा, स्पायनी असणारी त्वचा. आणि हेमिकॉर्डेटा, हेमी म्हणजे अर्धा, कॉर्डेटा म्हणजे नोटोकॉर्ड, म्हणजे त्यांच्यात नोटोकॉर्ड हा डेव्हलप झालेला असतो. ओके, झालंय सर हे सगळं, सारखं कशाला तीच पाहिजे आम्हाला. आता जरा पुढचं. मग आता पहिलं कॅरेक्टरिस्टिक्स आपण बघतोय जे आहे बॉडी ऑर्गनायझेशनचं. व्हॉट इज बॉडी ऑर्गनायझेशन, बॉडीचं स्ट्रक्चर कसं बनलंय. सेल आहे त्या का, अनेक सेल आहे त्या म्हणजे टिश्यू,
का अनेक टिश्यू आहेत त्या म्हणजे ऑर्गन, का अनेक ऑर्गन आहेत म्हणजे ऑर्गन सिस्टीम तयार होती. लक्षात येतंय? ऑलरेडी झालंय आपलं हे एक लेक्चर याचं फार महत्वाचं. बघा लक्षात घ्या, जेवढी ॲनिमल क्लासिफिकेशनची लेक्चर झालेली आहेत तेवढी नीट तुम्ही बघायचे पहिल्यापासून. लक्षात येते? भरपूर त्याचा सराव करायचा आहे, या गोष्टी त्याच्यामध्ये क्लिअर केलेल्या आहेत. ओके, मग आता लक्ष द्या. पॉरिफेरा जर तुम्ही बघितला तर त्याची जर बॉडी तुम्ही बघितली तर काय लिहिलंय बघा मेन फीचर्स मध्ये, बॉडी विथ पोर्स. काय लिहिलेलं आहे? बॉडी विथ पोर्स. पोर्स म्हणजे होल्स असतात, छोटे छोटे छिद्र त्याच्या बॉडीवरती प्रेझेंट असतात आणि म्हणून त्याची जी बॉडी असते त्याच्यामध्ये कुठलाही ऑर्गन असत नाही. त्याच्या बॉडीमध्ये फक्त सेल्स असतात, फक्त अनेक सेल्स असतात आणि अनेक सेल्स असतात म्हणून त्याची जी लेवल आहे बॉडी ऑर्गनायझेशनची ती आहे सेल्युलर लेवल. पण टिश्यू डेव्हलप झालेल्या नसतात, फार महत्वाचं. बघा मग पहिल्यांदा पॉरिफेरावाला सेल्युलर आहे, पॉरिफेरावाला सेल्युलर आहे. सिलेंट्राटा कसला आहे बरं? टिश्यू, अनेक सेल्स, ग्रुप ऑफ सेल्स प्रेझेंट, त्याला आपण काय म्हणतो? टिश्यू असं म्हणतो. चलो, हे दोनच तुम्हाला लक्षात ठेवायचे. इथून पुढचं सगळ्यांना एकसारखं, ते म्हणजे आता हे जरा प्राणी चांगले डेव्हलप झालेले आहेत म्हणून यांच्या बॉडीमध्ये प्रेझेंट आहे ऑर्गन सिस्टीम. प्लॅटेलमेंथिस पासून सुरू करायचं, हेमिकॉर्डेटा पर्यंत एकसारखंच. काय? ऑर्गन सिस्टीम आर प्रेझेंट, ऑर्गन सिस्टीम आर प्रेझेंट, ऑर्गन सिस्टीम आर प्रेझेंट, ऑर्गन सिस्टीम आर प्रेझेंट. भारी प्राणी आहेत जरा हे, लक्षात येते? प्लॅटेलमेंथिस वाल्यामध्ये ऑर्गन सिस्टीम प्रेझेंट असते, लक्षात येते? हे कुणाच्या पोटामध्ये राहतात बरं? शेळ्या मेंढ्या असतील त्यांच्या पोटात राहतात, बरोबर आहे. आणि त्यांनी खाल्लेलं अन्न त्याच्यावरती ते जगतात म्हणून त्यांना आपण पॅरासाइट्स असं म्हणतो. असेलमेंथिस वाले आपल्यासारख्या शरीरामध्ये राहतात, आपल्या अन्ननलिकेमध्ये आपल्याला ते दिसून येतील. फूड कॅनल मध्ये आहेत, स्टमक मध्ये आहेत, स्मॉल इंटेस्टाईन मध्ये आहेत, लार्ज इंटेस्टाईन मध्ये आहेत. असेलमेंथिस, लक्षात येते? मग त्यांची जी बॉडी आहे त्या बॉडीमध्ये सगळे ऑर्गन डेव्हलप झालेले आहेत चांगले आणि म्हणून त्यांना आपण म्हणतो ऑर्गन सिस्टीम प्रेझेंट आहे. बघा किती सोपं आहे, लक्षात येते का? बघा यांच्या बॉडीमध्ये प्लॅटेलमेंथिस पासून हेमिकॉर्डेटा पर्यंत सगळ्यांमध्ये ऑर्गन सिस्टीम प्रेझेंट आहे. सिलेंट्राटामध्ये टिश्यू लेवल आहे, पॉरिफेरामध्ये सेल्युलर आहे. इतकं सोपं आहे, संपलं ना बॉडी ऑर्गनायझेशन. तुम्ही जर पुस्तकामध्ये गेलात तर तुम्हाला पुस्तकामध्ये एक एक त्यांनी फायलम दिलाय आणि एका फायलमचे कॅरेक्टरिस्टिक्स दिलेत आणि त्याच्यामध्ये याच कॅरेक्टरिस्टिक्सचा उल्लेख आहे. आणखीन पण त्याला काही जोडून दिलेलं आहे ते तुम्हाला मेन फीचर्स मध्ये दिसतील. पण आपल्याला असा स्टडी करायला सोपं जाते जर आपण एक एक पकडून अभ्यास करायला लागलो तर ती वेळ खाऊ प्रोसेस पण आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आपलं जम्बलिंग व्हायला चालू होतं, आपल्याला कळत नाही. पण असं आपल्या काय होतंय, चांगलं लक्षात राहते की बाबा पहिल्याला सेल्युलर आहे, दुसऱ्याला टिश्यू, तिसऱ्यापासून चालू करायचं ती शेवटपर्यंत काय आहे? ऑर्गन सिस्टीम प्रेझेंट आहे. याला आपण कोणतं कॅरेक्टरिस्टिक्स म्हणतो? बॉडी ऑर्गनायझेशन. चलो आगे बढ़ते हैं. दुसरं कॅरेक्टरिस्टिक्स ज्याला आपण नाव दिलेलं आहे सिमेट्री, बरोबर आहे. टाइप ऑफ सिमेट्री कसले आहे? मराठीमध्ये याला आपण सममिती असं म्हणतो. सिमेट्री काय काय आहे नेमकं सिमेट्री? याच्यावरती बघा मागच्या वर्षी सुद्धा प्रश्न विचारला गेलेला आहे. सिमेट्री म्हणजे काय? तर आपण जर एखादा ॲनिमल घेतला आणि त्याच्या बॉडीवरती जर एक इमॅजिनरी ॲक्सिस टाकला, एक प्लेन इमॅजिनरी ॲक्सिस टाकला तर तिचे बघायचे त्याच्या बॉडीचे दोन तुकडे होतात का इक्वल? दोन तुकडे झाले बायलॅटरल सिमेट्री, जशी आपले असते, बरोबर आहे. दोन तुकडे होऊ शकतात. फ्रॉग दोन तुकडे होऊ शकतात, बरोबर आहे. खेकडा दोन तुकडे समान होऊ शकतात. याला आपण काय म्हणतो मग? बायलॅटरल सिमेट्री. जर का दोन तुकडे होत नसतील, असिमेट्री. जर का 5 ॲक्सिस पडत असतील बॉडीवरती, किती? 5 प्रकारचे ॲक्सिस पडत असतील तर त्याला म्हणायचं रेडियल सिमेट्री आहे बरं का. कसली सिमेट्री आहे? रेडियल. बघा आता लक्षात ठेवायचं कसं बाबा, हे पॉरिफेरावाल्याला असिमेट्री आहे, त्यांच्यात कुठली सिमेट्रीच नाही. आणि सिलेंट्राटा आणि इकायनोडर्माटा दोघांना रेडियल आहे बरं का. कसली आहे? रेडियल. नीट लक्ष द्या. सिलेंट्राटा रेडियल, इकायनोडर्माटा रेडियल. दोन फक्त लक्षात ठेवायचं. आपल्याला प्रश्न कुठला येतो बाबा? इकायनोडर्माटावाल्याचा येतो. इकायनोडर्माटावाल्या एखाद्या ॲनिमलचं नाव येते का बाबा? स्टारफिश. सगळ्यात महत्वाचं आहे, पुस्तकात तुम्हाला बघायला मिळेल, गुगल करायची काय जरा. मग स्टारफिश. स्टारफिशच्या बॉडीवरती अशा पद्धतीनं एक 5 ॲक्सिस पडतील आणि त्या 5 ॲक्सिस मधून त्याची बॉडी 2 इक्वल पार्ट्स मध्ये जर डिवाइड होत असेल तर त्याला आपण म्हणतो त्याच्या बॉडीची कसली सिमेट्री? रेडियल टाइप ऑफ सिमेट्री. विचारलं जातं बरं का. हा, मग आता राहिलेले बाबा कसले असतील? सगळे राहिलेले प्लॅटेलमेंथिस, असेलेंथिस, ॲनिलिडा, आर्थ्रोपोडा, मॉलस्का आणि हेमिकॉर्डेटा हे सगळेच्या सगळे आहेत बाय
बायलॅटरल सिमेट्री असणारे. कसले आहेत? बायलॅटरल. दोन समान तुकडे होणार पण एकाच ऍक्सिस मधून होणार. लक्षात येतंय? बायलॅटरल. मग सगळ्यांना या ठिकाणी अशा पद्धतीने डिक्टोचं साइन काढतो. याचा अर्थ काय? बायलॅटरलच. लक्षात येतंय? इथं पण हे बायलॅटरल आणि शेवटी हे मी कॉर्डेटावले हे सुद्धा कोणतं कॅरेक्टरिस्टिक्स दाखवतात? हा, बायलॅटरल सिमेट्री. कसली सिमेट्री? बायलॅटरल सिमेट्री. बघा सिमेट्रीच्या बाबतीत मात्र लक्षात ठेवायचं फार महत्वाचा घटक हा परीक्षेसाठी IMP असतोय. चलो, तिसरं कॅरेक्टरिस्टिक्स महत्वाचं, बॉडी कॅव्हिटी. बॉडी कॅव्हिटी. बॉडी कॅव्हिटी म्हणजे काय बाबा? आता हे कळलं पाहिजे. बॉडी कॅव्हिटी म्हणजे आपल्या लक्षात येतं की आपल्या बॉडीमध्ये मोकळी जागा असते. आता आपण ह्युमन बिंगचं बघितलं तर आपल्या बॉडीमध्ये आतमध्ये मोकळी जागा आहे. त्याच्यात वेगवेगळे ऑर्गन्स काय केलेले आहेत? सिच्युएटेड आहेत. लक्षात येतं? तसं आता बॉडी कॅव्हिटी मध्ये आपण बघितलं की 3 प्रकार पडतात. बॉडी कॅव्हिटी नसलच तर एक प्रकार, बॉडी कॅव्हिटी असलच तर एक प्रकार, आणि एक प्रकार दुसरा आहे जो खोटा खोटा. लक्षात येतो? तो पुढे बघा कसा. बॉडी कॅव्हिटी जर तुम्ही बघितली पॉरिफेराच्या बाबतीत तर अब्सेंट दाखवतोय. काय सांगतंय? अब्सेंट. तशी सिलेंट्राटामध्ये जरी तुम्ही बघितली तर ती कशी आहे? अब्सेंटच आहे. प्लॅटेलमेंथिस मध्ये बघितली तर ती कशी आहे? हा, अब्सेंट. कशी आहे? अब्सेंट. आणि हितच मात्र एक फार महत्वाचा शब्द लिहिलेला आहे जो आहे सिडो. काय लिहिलेला आहे? सिडो. सिडो म्हणजे खोटी खोटी असणारी बॉडी कॅव्हिटी. कसली आहे? हा, खोटी खोटी असणारी बॉडी कॅव्हिटी आहे ज्याला आपण काय म्हणतो? सिडो सिलोमेट. बघा आता बॉडी कॅव्हिटीला दुसरा एक शब्द मी तुम्हाला सांगितला होता, सिलोम. कोणता सांगितला होता? सिलोम असा सांगितलं होतं. बघा या ठिकाणी मी शब्द तो लिहितो, हा, सिलोम. जर का बॉडी कॅव्हिटी नसेल तर असिलोमेट. कसं आहे? असिलोमेट. हा, जर खोटी खोटी असेल तर सिडो, हा, सिलोमेट. सिडो सिलोमेट अशा पद्धतीनं सिडो सिलोमेट. खोटी खोटी असते त्यांच्या बॉडी कॅव्हिटी त्यांच्या बॉडीमध्ये. आता इथं सिलोमेट म्हणजे ज्यावेळेस लक्षात येते का बघा बॉडी कॅव्हिटी प्रेझेंट आहे त्यावेळेस त्याला म्हणायचं सिलोमेट. आता इथून पुढे सगळे हे सिलोमेट वालेच असतील. कसले असतील? सगळे हे सिलोमेट वालेच असतील. बघा ॲनेलिडा जर का सिलोमेट वाला असेल तर पुढचा आर्थ्रोपोडा सिलोमेट आहे. हा, मॉल्युस्का कसला आहे? सिलोमेट आहे. त्यानंतर इकायनोडर्माटा सिलोमेट आहे आणि हेमिकॉर्डेटा सिलोमेट आहे. आता पुढची गोष्ट, सिलोमेटलाच काय म्हणलं जातंय बघा. एक भारी नाव आहे. मागच्या वेळेस 5वा क्वेश्चन मी तुम्हाला परीक्षेमध्ये टाकला. तुम्ही वाचत नाही पुस्तकात. का असं करताय? वाचा की जरा. सिलोमेट पण म्हणतात. कधी म्हणतात? जर का सिलोम प्रेझेंट असेल तर. त्याला फक्त सिलोमेट म्हणलं तरी बी चालतंय आणि सिलोमेट म्हणलं तरी बी चालतंय. लोय भारी आहे बाबा. ही अभ्यास करायचा आहे. अभ्यास करत नाही तुम्ही. रिव्हिजन टाका ना जरा. सगळं दिलंय तुम्हाला, मटेरियल सगळं उपलब्ध आहे, वेळ आहे भरपूर तुमच्याकडे. काय करताय घरी? जरा अभ्यास करा. कळतंय? सारखा सारखा सराव करा. एक एक फायलम पकडा. त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स बघा. जरा सेल्फ वरती भर द्या. नॉलेज वाढतं. लक्षात येतंय? आपल्याकडे काय पाहिजे? आपल्याकडे काय पाहिजे? सेमीचं आपलं जे पुस्तक आहे त्याच्या बरोबरीनं जोडीनं मराठी मीडियमचं पुस्तक ठेवा ना. एक एक बघा कॅरेक्टरिस्टिक्स. मराठीमध्ये वाचा. चांगलं अंडरस्टँडिंग होईल. आपल्याला अंडरस्टँडिंग होणं फार महत्वाचं आहे. ध्यानात घ्यायचंय. ओके, आगे बढ़ते है. कळालं का नाही इथपर्यंत? का अवघड वाटतंय? सिडोसिलोमेटच्या अगोदर जर तुम्ही बघितलं तर सगळे अब्सेंट अब्सेंट अब्सेंट. इथंच आपल्याला दुसरे एक नाव लिहिता येतं बघा. असिलोमेट लिहिता येतं. असिलोमेट असिलोमेट असिलोमेट. लक्षात येतं? म्हणजे बॉडी कॅव्हिटी इज अपसेट. इथं सिडोसिलोमेट आणि याला म्हणणार आपण सिलोमेज प्रेझेंट, सिलोमेज प्रेझेंट, सिलोमेज प्रेझेंट, सिलोमेज प्रेझेंट, सिलोमेज प्रेझेंट. त्यालाच आपण 2 प्रकारची नावं देऊ शकतो. सिलोसिलोमेट, सॉरी फक्त सिलोमेट आणि सिलोमेट. लक्षात येतं? यू म्हणजे असणे असा त्याचा अर्थ असतो. ओके, बॉडी कॅव्हिटीचा हा भाग संपला. आणि हे मात्र सगळ्यात महत्वाचं म्हणून याला आपण काय करतोय? स्टार करतोय. आणि त्याला नाव पण फार सुंदर दिलंय आपण. मेन फीचर्स असं नाव देतोय आपण त्याला. काय नाव देतोय? मेन फीचर्स. लक्षात घ्या, प्रत्येक जो फायला आहे त्याचे काही डिफायनिंग फीचर्स आहेत. डिफायनिंग फीचर्स म्हणजे काय बाबा? तर काही असे महत्वाचे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. लक्षात येते की ते ॲनिमल्स मध्ये आपल्याला त्या फायलम मधल्या बघायला मिळतील. उदाहरणार्थ
पॉरिफेरा जर घेतला तर त्याच्या बॉडीवरती पोर्स आहेत, म्हणून काय म्हटलंय, बॉडी विथ पोर्स. काय म्हटलेलं आहे, बॉडी विथ पोर्स असं म्हटलेलं आहे. पुढच्या वेळेस लय भारी परीक्षा घेणार आहे आपण, लक्षात येते का, त्याला हे सगळं इम्पॉर्टंट आहे. पुढच्या वेळेस त्याच्यावरती आणखीन ॲनिमल क्लासिफिकेशनची 2 लेक्चर्स होतील आणि आफ्टर 2 लेक्चर्स आपला हा चॅप्टर काय होणार आहे, एंड होतोय. आपण न्यू चॅप्टर सुरू करतोय. त्याच्या अगोदर याच्यावरती एक मोठी लेखी स्वरूपातली परीक्षा होईल, त्याची PDF फाईल मी ग्रुपवरती नंतर सेंड करतोय. झाल्याशिवाय नाही पण हे सगळं. चलो दुसरा जो आहे त्याच्यामध्ये काय आहे बाबा, सिनोब्लास्ट आर प्रेझेंट. सिनोब्लास्ट म्हणजे त्याला अशा पद्धतीने शुंडक आहे. तुम्ही पुस्तकात जाऊन त्याचं चित्र बघा. हायड्रा ॲनिमल येतो याच्यात. कोणता ॲनिमल येतो, हायड्रा ॲनिमल येतो. त्याचं जर तुम्ही चित्र बघितलं तर त्याला अशा पद्धतीने शुंडक प्रेझेंट आहेत, म्हणजे त्याला सिनोब्लास्ट असं म्हणतात. तो काय करतो, हल्ला करण्यासाठी यूज करतो, म्हणजे स्वतःचं भक्ष्य मिळवण्यासाठी, शिकार करण्यासाठी, आणि त्यातून तो अन्नाची गरज भागवत असतो. चलो प्लॅटिहेल्मिंथिस वाल्याचं फार महत्वाचं कॅरेक्टरिस्टिक्स आहे फ्लॅट बॉडी. कसली बॉडी, फ्लॅट बॉडी. याच्यामध्ये सगळे फ्लॅट वर्म्स येतात. याची जर उदाहरणं आपण बघितली तर फ्लॅट वर्म असेल किंवा प्लॅनेरिया आहे, टेप वर्म आहे, हे सगळे कशामध्ये येतात, फ्लॅट बॉडी असणारे म्हणजे प्लॅटिहेल्मिंथिस मध्ये येतात. आता दुसरा जो आहे तो आहे राऊंड शेप्ड. राऊंड शेप्ड कोण असतो बरं, आसेलमेंथिस वाले राऊंड शेप्ड असतात. कळतंय, आसेलमेंथिस वाले कसले असतात, राऊंड शेप्ड असतात. आणि त्यांचं जे हे राऊंड शेप्ड असण्याचं हे काय आहे, मेन फीचर आहे. मेन काय आहे, एक कॅरेक्टरिस्टिक्स आहे. लक्षात येतं, राऊंड वर्म याच्यामध्ये दिसतात. पुढे जर तुम्ही बघितलं ॲनिलिडा, ॲनिलिडा लक्षात ठेवायचं, सेजमेंटेड बॉडी. कसली बॉडी, सेजमेंटेड बॉडी. लक्षात घ्या, आपल्याला ते पाऊस पडल्यानंतर ते पैसा दिसतो का नाही, त्याची कसली बॉडी आहे, सेजमेंटेड बॉडी आहे. लक्षात ठेवायचं, फार महत्वाचं कॅरेक्टरिस्टिक्स त्या ठिकाणी आपल्याला सेजमेंटेड बॉडीचं दिसतं. पुढचा द मोस्ट इम्पॉर्टंट फायलम विच इज द लार्जेस्ट फायलम इन द वर्ल्ड, दॅट इज द आर्थ्रोपोडा. आणि त्याचं फार महत्वाचं कॅरेक्टरिस्टिक्स आहे ते आहे जॉइंटेड अपेंडेजेस. जॉइंटेड अपेंडेजेस म्हणजे गोम. बघितली तुम्ही गोम, त्याला पाय बघा किती आहेत, भरपूर पाय आहेत. ते पाय नाहीत, अपेंडेजेस आहेत, ते जोडलेले तुम्हाला फक्त दिसतील. झुरळ घ्या, झुरळला तुम्हाला अशा पद्धतीने ते पाय दिसतील, कितीतरी जोडलेले आहेत. याचा अर्थ ते जॉइंटेड अपेंडेजेस आहेत. काय आहेत, जॉइंटेड अपेंडेजेस. इकडे एक जोडला, इकडे एक जोडला, अशा पद्धतीनं बॉडीला सगळ्या, म्हणजे त्याला आपण म्हणतो जॉइंटेड अपेंडेजेस आहेत. पुढचं आता मॉलुस्का जर तुम्ही बघितला, मॉलुस्का म्हणजे त्याच्यामध्ये गोगलगाय येते, बरोबर आहे. त्या गोगलगायला त्याच्यावर त्याची बॉडी तर सॉफ्ट आहे, पण वरती एक जे शेल आहे, शेल, एक्सटर्नल बॉडी विथ शेल असं कॅरेक्टरिस्टिक्स तुम्हाला दिले. एक्सटर्नल बॉडी विथ शेल. आणि ते शेल जे आहे, लक्षात घ्या, ते शेल जे आहे ते एकदम आपल्याला दिसून येईल की अशा पद्धतीनं शेपमध्ये ते आपल्याला दिसतं. ते एक्सटर्नल बॉडीवरती काय असतं, प्रेझेंट असतं. हार्ड असतं, क्युटिकल असतं. लक्षात येते, हार्ड स्वरूपाचं असं ते आपल्याला शेल बघायला मिळतं. ओके. त्यानंतर पुढचा जो आहे तो आहे इकॉनोडर्माटा. बॉडी कव्हर्ड विथ स्पाइन्स असं कॅरेक्टरिस्टिक्स या ठिकाणी तुम्हाला दिसेल. म्हणजे त्यांची जी बॉडी आहे त्या बॉडीवरती काय असतात, स्पाइन्स असतात, स्पाइनी लाईक बॉडी असते. मग त्यांच्या बॉडीवरती काय असतात, काटे असतात, काटेरी बॉडी असते, इकॉनोडर्माटा. आणि शेवटी दिलेला आहे हेमिकॉर्डेटाला नोटोकॉर्ड इज प्रेझेंट, म्हणजे त्यांना नोटोकॉर्ड हे कॅरेक्टरिस्टिक्स, म्हणजे नोटोकॉर्ड आपण काय म्हटलं होतं बरं, हे जे सगळे फायला आहेत, हे सगळे फायला कुठले आहेत बाबा, नॉन कॉर्डेट्स मध्ये आहेत. पण त्याच्यामधला हेमिकॉर्डेटा असा एक आहे ज्याच्यामध्ये नोटोकॉर्ड हा डेव्हलप झालेला आहे. आपण बघितलं नोटोकॉर्ड कुणामध्ये असतो, कॉर्डेट्स मध्ये असतो. नॉन कॉर्डेट्स मध्ये असतो का, नसतो. म्हणून याच्यामध्ये एक एक्सेप्शन तुम्ही पकडा, हेमिकॉर्डेटा, त्याला नाव पण म्हणून काय दिलेलं आहे, हेमिकॉर्डेटा, म्हणजे त्याला थोडासा डेव्हलप झालेला असतो. आणि फार महत्वाची गोष्ट, एक तुम्ही कनेक्टिंग लिंक हा एक पॉइंट स्टडी केलेला आहे. म्हणजे दोन ॲनिमलला, दोन डिफरंट ग्रुपला मध्ये जोडणारा जो एक भाग असतो, दोघांचे काही फीचर्स त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येतात, सेम कॅरेक्टरिस्टिक्स दिसतात दोघांसारखे, त्याला आपण काय म्हणतो बरं, कनेक्टिंग लिंक. सो नीट लक्षात घ्या, हा नोटोकॉर्ड प्रेझेंट असल्यामुळं हेमिकॉर्डेटा इज द कनेक्टिंग लिंक बिटवीन द नॉन कॉर्डेट्स अँड कॉर्डेट्स. या दोघांमधली जी कनेक्टिंग लिंक आहे तिचं नाव काय आहे बाळांनो, हेमिकॉर्डेटा किंवा हेमिकॉर्डाटा. बघा, हे असे सगळा जो हा भाग तुम्हाला दिसतोय फार महत्वाचा भाग आहे, खूप इम्पॉर्टंट आहे. हा आपल्याला सगळा नीट लक्षात ठेवायचा आहे, घरी सराव करा. हा चार्ट जर तुम्ही घरी प्रामाणिकपणे लिहिला असेल आणि जर त्याचा सराव करा
जर त्याचा तुम्ही सराव केला असेल तर तो 100% तुमच्या चांगल्या लक्षात राहणार आहे. ओके. आणखीन तो चांगला लक्षात राहण्यासाठी बिन बघता हे आपल्याला सगळं आलं पाहिजे. एकदा चांगला लक्षात राहण्यासाठी काय करा, सारखा सारखा याचा सराव करा. लक्षात येते, चांगल्या पद्धतीने अभ्यास करत राहायचंय. काळजी घ्यायची, आपली स्वतःची काळजी घ्यायची, आपल्या कुटुंबाची काळजी घ्यायची, बाहेर इतरत्र जास्त गर्दीमध्ये फिरायचं नाही. ओके, धन्यवाद.